सर्वांना नमस्कार. कशा आहात ना? मजेत आहात ना? मजेतच राहा. आता आपण सुरुवात करत आहे आपल्या स्टोरीच्या दुसऱ्या भागाला. तर नाव माझं नागमणी पडलं इथवर. इथून पुढे आता मी मोठी होत गेली. जशी जशी मी मोठी होत गेली तसं तसं घरची आपल्याला आपली परिस्थिती समजायला लागली की घरात आपण एवढे लोक आहेत, आई वडील आणि मला 2 आई आहेत तसे, आई वडील आणि त्यांचे 3 मुलं, आम्ही 3 मुलं, असं सगळे आमची पूर्ण फॅमिली मिळून आम्ही 9 जण होतो. तर 9 जणांमध्ये काम करणारे फक्त माझे वडील एकटेच होते. ते फरशीचे धंदा करायचे. फरशीचे धंदा म्हणजे फरशी खाली उतरवायचे, गाडीतून आलेला माल खाली उतरवायचे करायचे. मग त्या काळामध्ये 200 ते 300 रुपये म्हणजे खूप झालं. 2000 मध्ये बहुतेक खूप झाले त्यावेळेस 200-300 रुपये. म्हणजे त्यातले थोडेफार खर्चाला आईंना वगैरे द्यायचे, थोडेफार त्यांच्यासाठी ठेवायचे खर्चा पाण्याला. आणि मग काय खायला प्यायला एवढं मिळत नव्हतं तसं, पण परिस्थिती आमची थोडी बेकारच होती. एवढे 9 मुलांना सांभाळायचं आणि एवढं सगळं करायचं म्हणजे वडिलांसाठी खूपच अवघड होत होतं. आणि बहीण, तिने जे मोठे बहिणी होते ते पण शाळेत वगैरे जात होते. आम्ही तर लहान होतो, आम्हाला तर काही एवढं समजायचं नाही वगैरे. आणि बहीण तर खूपच लहान होती. मला थोडंफार, मी 2000 म्हणलं तर मी 6-7 वर्षाची तर नक्कीच असणार. पण त्यावेळेस मला घालायला कपडे मिळत नव्हते, काय नाही. मग आमच्या शेजारी आहे ना एक बाई राहत होती. ते ना कचरा उचलायला जात होते. तर उखंड्यावरती कचरा उचलायला जातात ना, तर उखंड्यावर कचरा उचलायला जात असताना ज्या बिल्डिंग खाली खूप मोठा उकिरडा होता ज्या बिल्डिंग खाली, तिथं बिल्डिंगच्या खाली एक वॉचमॅन होता. त्याच बिल्डिंग खाली मग एक बाई वॉचमॅन होते. त्या वॉचमॅनला एका बाईने जुने कपडे दिले होते. खूप असं म्हणजे टाकून देण्याच्या लायकीचे तर नव्हते, पण चांगले होते. आता त्यांच्यासाठी टाकून देण्याच्या लायकीचं असेल तर आपण त्याला काय करू शकतो. मग तिने वॉचमॅनला दिली ती. आणि त्या वॉचमॅनची बायको ते कपडे घालत नव्हती, कारण ती साडी घालायची ना. मग तिथे उकिरड्याचे ते बाई जी होती आमच्या शेजारची, ती वॉचमॅनच्या ओळखीची झाली. रोज कचरा वगैरे उचलायला यायची वगैरे म्हणून, नाही का, ती ओळखीची झाली होती. तर काय झालं मग, तिथं त्या वॉचमॅननी सांगितलं त्याला, म्हणजे वॉचमॅननी तिला म्हणलं की असं ह्याच्यामध्ये भरपूर कपडे आहेत, तर तुझ्या घरात मुली आहेत, तर तुला घालायचं असेल तर तू घालू शकतेस, म्हणजे घेऊन जाऊ शकतेस, तुला पाहिजे तर तू घेऊन जा, आम्ही तुझ्या मुलींना ते घालायला. मग त्या पद्धतीने तिने कपड्याची पिशवी घेतली आणि आपल्या टोपल्यामध्ये घातली आणि घरी घेऊन आली आणि आपल्या मुलींना थोडेफार दिले कपडे. मग त्यातले खूपच लहान लहान, ज्या बाईने तिला कपडे दिले होते तिच्या मुलीचे कपडे खूप लहान लहान होते, जे मला येणार होते असे, तिच्या मुलीला येणार असे नव्हते. तर मग तिने म्हणली, हे तुला कपडे येत नाही, जेवढे तिला येतात त्यांनी ठेवून घेतलं, मग आता हे खूपच लहान आहे, त्याचे काय करू शकतो आपण. तर मग तिला आठवलं की आम्ही पण शेजारीच राहतो आणि आता आमची पण परिस्थिती खूप बेकार आहे, तर आम्हाला एवढे काय कपडे वगैरे नव्हते वगैरे. तर तुम्हाला अक्षरशः खरं सांगते मी, त्या बाईने आणलेले कपडे तिने खूप लहान होते म्हणून आपल्या मुलीला तर दिलं नाही, जेवढे लागतात त्यांना तेवढे तिने घेतलं. आणि ते खूप लहान जी ड्रेस होते ते मला तिने दिलं. त्यातल्या त्यात 3-4 ड्रेस मला त्यांनी दिले, म्हणजे लहान साईजचे होते म्हणून त्यांनी मला दिले. त्यातल्या त्यात मी इतकं खुश झाली होती ना, कारण ते ज्यांनी कोणी दिलं असेल ना तर ते त्यांच्यासाठी जुने असतील, पण जे मला दिलेले आहेत ना ते माझ्यासाठी खूपच नवीनच होते. कारण मला आता आपल्याला हा असा फाटलेला, इकडे फाटलेला ड्रेस तर नाही ना घालता येणार. आता ह्याच्यामध्ये काही फाटलेलं वगैरे नाही, तर चांगले ड्रेस आहेत तर हे आपल्याला घालता येतील असं विचार करून मग मी घेतला तो ड्रेस. आणि मग माझ्या आईने घेतला, स्वच्छ धुतला, त्याला स्वच्छ निरमा वगैरे घालून धुतला वगैरे. आणि तेव्हा निरमा नाही मिळायचा बरं का, सॉरी तुम्हाला सांगते, निरमा म्हणजे असेल त्यावेळेस पण आमच्याकडे नव्हते. मग आम्ही काय करायचं, ते डोक्याला लावायचा जो शॅम्पू होता ना, म्हणजे आठवड्यातून एकदा आपल्याला डोकं धुवायचं असेल तेव्हा आपण 1 रुपयाचा शॅम्पू आणायचा. तर त्यातला मी अर्धा शॅम्पू म्हणजे मला लावला आईने, आणि अर्धा शॅम्पू त्या ड्रेसला घालून स्वच्छ धुतला, भिजत वगैरे टाकून. मग धुतला, त्यानंतर मग मी ते 2-3 दिवशीपासून घालायला चालू केले. मग तिला कळालं बरं का, कारण आपली परिस्थिती एवढं खराब आहे. आमच्या घराच्या शेजारीच राहत होते ना, त्यामुळे त्यांना सगळी आपली परिस्थिती माहिती होती. मग तिने जसं जायची ना, म्हणजे तिला कोणी बी काही बी दिलं ना आणून, तर मग ते आम्हाला कपडे वगैरे ते आणून द्यायची.
खाण्यापिण्याचं पण असंच अवघड व्हायचं. शेजारची एक मुसलमानची बाई होती, आम्ही तिला चाची चाची असं म्हणायचं सारखं बरं का. तर खाण्यापिण्याला इतकं आम्हाला म्हणजे हे व्हायचं, कारण पप्पा जेव्हा म्हणजे जेव्हा त्यांचं काम होईल तेव्हाच ते आणायचे आणि आम्हाला खाय प्यायला घालायचे. आणि मग नसल तर त्या दिवशी उपाशीच आम्हाला राहावं लागत होतं. तर भूक लागून आम्ही पाय घासत होतो खाली जमिनीला, पाय खाली जमिनीला घासत होतो आणि रडत होतो, भूक लागली भूक लागली. तर शेजारची जी बाई होती मुस्लिमची, तिला लेकरं बाळ वगैरे काय नव्हतं, त्यामुळं ती आमची अशी परिस्थिती हालत बघून नाही का आम्हाला हात धरून घरातून उचलून आणायची. आणि मग त्यांच्या घरात जे काही बी खायला आहे ना, ते शिळं पाळं कसलं पण असू दे, तिने आम्हाला खायला द्यायची आणि आम्ही तो खायचं पण. कारण ती म्हणायची खा बाई, तुम्हाला इतकं हे होते तर तुम्ही खावा. मग आम्ही खायचं, कारण त्यांना पण मूलबाळ नव्हतं आणि आम्ही त्यांच्याकडेच राहायचं. खायला मिळतं हो, बाकी काय नाही, म्हणून आम्ही त्यांच्याकडेच राहायचं. मग असं करत करत थोडे दिवस निघून गेले. मी 6-7 वर्षाची होऊन गेली होती आणि जवळपास मला सगळं समजायला लागलं होतं. त्यातल्या त्यात मोठ्या बहिणीचं लग्न जमलं. मग ते जर थोडंफार मग थोडी परिस्थिती थोडी थोडी सुधरत गेली, पण आमच्या परिस्थितीमध्ये म्हणजे आमच्या बाबतीत तर काही सुधारणा झालं नाही. मोठ्या बहिणीचं लग्न वगैरे झालं. मग माझी 2 बहिणी दुसऱ्या होत्या त्या, आणि माझी आई पुण्याला निघून गेली आम्हाला सोडून. तिथं पुण्यामध्ये भरपूर पैसा आहे आणि काम आहे असं तसं म्हणून त्या पुण्याला निघून गेल्या. मग तेवढ्यात माझ्या मम्मीला पोटाचा त्रास उद्भवला. म्हणजे किडनीमध्ये खडे आहेत, असं पोटात खडे आहेत तुमच्या म्हणून सांगितलं गेलं. मग आम्ही सगळे म्हणजे मला समजत होतं, पण बहिणीला आणि बारक्या भावाला समजत नव्हतं, कारण ते खूप लहान होते. माझा भाऊ 5-6 वर्षाचा होता आणि बहीण माझी 1.5-2 वर्षाची होती. आणि त्यातल्या त्यात मीच मोठी होती ना, 7-8 वर्षाची म्हणल्यावरती. मग आता काय करायचं. आणि पप्पाचं तर असं हातावरचं पोट, ज्यावेळेस पप्पा फरशी उतरून आणतील त्यावेळेसच आम्हाला खायला मिळायचं होतं. मग आम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये मम्मीचा इलाज केला, पण तिथले लोक सांगितले की तुम्ही पुण्यामधले खूप मोठं हॉस्पिटल आहे ससून हॉस्पिटल, तुम्ही तिकडे घेऊन जावा तुमच्या आईला, म्हणजे तुम्ही तिकडे जावा, त्यावेळी तुमचं इलाज तिकडे होऊ शकतं, म्हणजे सरकारी हॉस्पिटलच आहे तिथं होऊ शकतं. तर मग आता आम्ही कसं जायचं काय. आता आमची मम्मी तर मोठी मम्मी तर आधीच पुण्याला निघून आली होती त्यांच्या मुलांना दोघींना घेऊन. मग आता काय करायचं.